नमस्कार मित्रांनो. स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये मराठी व्याकरण हा एक असा विषय आहे जो पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो. आणि त्यातलाच एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे शब्द. टीईटी असो, सीटीईटी असो किंवा एमपीएससी, यावर प्रश्न हमखास असतो. चला तर मग आज हा विषय एकदम सोपा करून टाकूया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी आपण शब्दाची ओळख करून घेऊ, मग त्याची रचना कशी असते ते बघू. त्यानंतर शब्दांचे प्रकार, परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे आणि शेवटी मस्त सराव करू. चला सुरू करूया. भाग 1. शब्दाची ओळख आणि व्याख्या. सगळ्यात आधी शब्द म्हणजे नेमकं काय? तर शब्दाची अगदी सोपी व्याख्या आहे अर्थपूर्ण वर्णसमूह. म्हणजे काय तर अक्षरांचा असा समूह ज्याला काहीतरी अर्थ असतो. बरोबर. उदाहरणार्थ घर, शाळा किंवा सुंदर या सगळ्यांना एक निश्चित अर्थ आहे, म्हणून हे शब्द आहेत. व्याकरणाचा अभ्यास करताना हा क्रम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी येतो वर्ण म्हणजे अक्षर. अनेक वर्ण एकत्र येऊन बनतो शब्द आणि अनेक अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन तयार होतं वाक्य. भाषेचा हाच मूळ पाया आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, शब्दांची रचना म्हणजेच शब्द तयार कसे होतात. इथे आपण उपसर्ग आणि प्रत्यय या दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. उपसर्ग म्हणजे मूळ शब्दाच्या सुरुवातीला लागणारा एखादा अक्षर किंवा अक्षरांचा गट जो शब्दाचा अर्थ बदलून टाकतो. अगदी बरोबर. उदाहरण बघा, न्याय या शब्दाच्या आधी अ हा उपसर्ग लागला की तयार होतो अन्याय. अर्थ पूर्णपणे बदलला. तसंच शिक्षित या शब्दाला सु हा उपसर्ग लागला की सुशिक्षित हा शब्द तयार होतो. आणि प्रत्यय म्हणजे काय तर उपसर्गाच्या अगदी उलट, हा मूळ शब्दाच्या शेवटी जोडला जातो आणि शब्दाचा अर्थ किंवा त्याचा प्रकार बदलतो. हो, जसं की सुंदर या शब्दाला ता हा प्रत्यय लागला आणि शब्द तयार झाला सुंदरता, किंवा बाल या शब्दाला पण हा प्रत्यय लागून बालपण हा शब्द तयार होतो. परीक्षेसाठी ही एक सोपी ट्रिक लक्षातच ठेवा. जे सुरुवातीला लागतो तो असतो उपसर्ग आणि जे शेवटी लागतो तो असतो प्रत्यय. इतकं सोपं आहे. हे लक्षात ठेवलं की गोंधळ होणारच नाही. आता येतोय या टॉपिकमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग, विकारी आणि अविकारी शब्द. यावर परीक्षेमध्ये प्रश्न असतो, त्यामुळे नीट लक्ष द्या. या दोन प्रकारांमध्ये एक खूप सोपा फरक आहे. विकारी शब्द नावाप्रमाणेच ज्यांच्यात विकार म्हणजे बदल होतो. हे शब्द लिंग, वचन किंवा काळानुसार बदलतात. आणि अविकारी म्हणजे अविकार म्हणजे ज्यात कोणताही बदल होत नाही. ते वाक्यात कुठेही आले तरी जसेच्या तसे राहतात. बरोबर. विकारी शब्दांमध्ये येतात नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अविकारी शब्दांमध्ये येतात उभयान्वयी, क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय. चला आता बघूया की परीक्षेच्या दृष्टीने कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात. यामुळे आपले हक्काचे गुण जाणार नाहीत. हो, काही सामान्य चुका आहेत ज्या हमखास होतात, जसं की अविकारी शब्दांना बदलणारे समजणं किंवा उपसर्ग आणि प्रत्यय ओळखताना गोंधळ होणं, नाम आणि विशेषण यातला फरक न कळणं. या अशा छोट्या छोट्या चुका टाळल्या पाहिजेत. मागच्या काही प्रश्नपत्रिका बघितल्या ना की एक पॅटर्न लक्षात येतो. शब्दाच्या व्याख्येवर थेट प्रश्न विचारला जातो. उपसर्ग किंवा प्रत्यय ओळखायला 1-2 प्रश्न नक्की असतात. आणि हो, विकारी आणि अविकारी शब्दांमधला फरक ओळखायला तर हमखास सांगितलं जातं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, सराव आणि उजळणी. आत्तापर्यंत जे काही शिकलो ते तपासून पाहण्याची वेळ आलीये. तयार आहात ना? चला तर मग. चला पहिला प्रश्न बघूया. अर्थपूर्ण वर्णसमूह याला काय म्हणतात? पर्याय आहेत ए वाक्य, बी शब्द, सी वर्ण आणि डी अक्षर. विचार करा. अगदी बरोबर. उत्तर आहे बी शब्द. आपण ही व्याख्या सगळ्यात सुरुवातीलाच पाहिली होती. पुढचा प्रश्न आहे, सुशिक्षित या शब्दात उपसर्ग कोणता आहे? पर्याय आहेत ए शिक्षित, बी सु, सी त की डी शी. याचं उत्तर आहे बी सु. कारण शिक्षित या मूळ शब्दाच्या सुरुवातीला सु लागला आहे. तिसरा प्रश्न, खालीलपैकी अविकारी शब्द कोणता? ए मुलगा, बी सुंदर, सी आणि डी धावणे. आठवा, अविकारी म्हणजे काय? याचं उत्तर आहे सी आणि. कारण आणि हे उभयान्वयी अव्यय आहे ज्याचं रूप कधीच बदलत नाही. मुलगाचं मुलगी होतं, सुंदरचं सुंदरच राहतं, पण ते विशेषण आहे. धावण्याचं धावतं होतं, पण आणि हा शब्द तसाच राहतो. आणि हा शेवटचा प्रश्न,
बालपण या शब्दात प्रत्यय कोणता आहे? ए बाल, बी पण, सी बा की डी लप? एकदम बरोबर. उत्तर आहे बी पण, कारण बाल या मूळ शब्दाच्या शेवटी पण हा प्रत्यय लागला आहे. चला तर एका मिनिटात सगळं परत आठवण घेऊया. शब्द म्हणजे अर्थपूर्ण वर्णसमूह, शब्दाची रचना, उपसर्ग अधिक मूळ शब्द अधिक प्रत्यय, शब्दांचे प्रकार. विकारी आणि अविकारी, विकारी म्हणजे जे बदलतात, आणि अविकारी म्हणजे जे कधीच बदलत नाहीत. तर आज आपण शब्दांची ओळख, रचना आणि त्याचे मुख्य प्रकार पाहिले. पुढच्या भागात आपण नाम, सर्वनाम, विशेषण यांसारख्या विकारी शब्दांबद्दल आणखी सविस्तरपणे शिकणार आहोत. हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.